पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत शिरोमणी सावकार महाराज की जय, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय, आदि शक्ती मुक्ताबाई की जय, श्री संत महाळू बाबा की जय, अत्री ऋषी अनुसया माता की जय, नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री काशीखंड अध्याय 6वा आणि आपल्या कथेचा आजचा भागही 6वा। आपण कालपर्यंत 5 अध्याय पाहिलेले आहेत आणि 5व्या अध्यायामध्ये आपण कथा पाहिली। जो विंध्य पर्वत होता त्याचा अहंकार शमवण्याकरिता अगस्ती महाराजांनी सपत्नीक येऊन तो उपाय त्या ठिकाणी केलेला आहे, अशी कथा आपण 5व्या अध्यायामध्ये पाहिली आणि आज आपल्याला 6व्या अध्यायाला आरंभ करायचा आहे। चला, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री पार्वती रमणाय नमः। ऐसा ऋषी जो मार्ग क्रमित, तव पुढे देखिला लिंग पर्वत, मग लोपा मुद्रेसी बोलत कुंभज ऋषी। बघा काय झालं, त्या विंध्य पर्वताला खाली करून मग पुढे हळूहळू एक 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 तीर्थ त्या ठिकाणी सुरू आहे आणि महाराष्ट्रातले तीर्थ करून आता तिकडे कर्नाटक दक्षिण भागामध्ये आपण पाहिलं स्वामीकडे ते जाणार होते, असा शेवटच्या टप्प्यात आपला विषय काल झाला होता। आणि मग पुढे जात असताना लिंग पर्वत पाहला आणि मग अगस्ती महाराज लोपामुद्रांना आपल्या पत्नीला काय म्हणतात, ऋषी म्हणे कांती अवधारी, हा पाहे मल्लिकार्जुन गिरी, याचा महिमा पुराणांतरी ब्रह्मादिका अगम्य। हा मल्लिकार्जुन पर्वत आहे, मल्लिकार्जुन नावाचा पर्वत आहे, पुराणामध्ये याचा महिमा विशेष आलेला आहे, ब्रह्मादिकांना अगम्य आहे। 84 योजने याची प्रदक्षिणा, वेष्टिले पाताळ गंगेचे जीवना, वरी मल्लिकार्जुनाचे स्थान जाना युगानुयुगी हे ममय। 84 योजन एवढी प्रदक्षिणा याची खूप मोठी दूर आहे। पाताळ गंगेचं संपूर्ण पाण्यानं त्याला वेढा घातलेला आहे, हे तीर्थ करणारे म्हणजे आणि मल्लिकार्जुनाचे ठिकाण आहे श्रीशैल्य मल्लिकार्जुनी, नाही का, जिथंच कार्तिक स्वामी तिथं गेलेले आहेत ना रागारागात, क्रौंच पर्वत म्हणतात त्याला। हा, आणि असं युगानुयुगीचं हे आहे। कांते प्रियसी याचे महिमान, शिखर देखील चुके जन्म मरण, मातृपितृपक्षी होती पावन, कैलास पदा पावती ते। आणि याचा महिमा फार श्रेष्ठ आहे, याचं नुसतं शिखर जरी पाहिलं तर मातृपितृपक्ष होती पावन, दोन्हीकडलेही त्या ठिकाणी पिढ्या पावन होतात, तरुण जातात, अशा प्रकारचं याचं महात्म्य आहे। कैलासपदाची प्राप्ती होते एवढा महिमा या मल्लिकार्जुन पर्वताचा आहे। पाताळ गंगेचे घडे स्नान, तरी सार्थकता याचे जनन, तेथे ऋषीने सारिले स्नान, मनी श्रद्धा धरून या पाताळ गंगेचं स्नान झालं तर जन्माचं सार्थक आहे। ऋषीने तिथे स्नान त्या ठिकाणी केलेलं आहे, मना श्रद्धा धरून त्या ठिकाणी दोघांनी स्नान केलं बरं का पाताळ गंगेचं। करुणी नित्यकर्म संध्या तर्पण, मल्लिकार्जुनासी घातले स्नपन, मग करुणी या सांग पूजना केली से प्रदक्षिणा, घटका एक कीजे देव ध्यान, तरी पुरुषासी होई उद्धरण, कोटी जन्मे शुद्ध पुण्य केली या घडे, ऐसे घडे नाम। तिथं मल्लिकार्जुन परमात्म्याचं स्नान घातलं, पूजन केलं, प्रदक्षिणा घातली आणि एक घटका तिथं बसून शांत चित्ताने देवाचं ध्यान त्या ठिकाणी अगस्ती मुनी करायला लागले। पूर्वजांचा उद्धार होईल अशा प्रकारे पावन असणारे ते मल्लिकार्जुन गिरी किंवा पाताळगंगा किंवा त्याला लिंग पर्वत अशा प्रकारे वेगवेगळी नावं त्या तीर्थाला आलेली आहे। तिथे अगस्ती म्हणे प्रियसी प्रिये, जैसे केदारी बक्षीजी तोये, तरी अंगुष्ठ प्रमाण होय हृदयलिंगाकृती। अगस्ती म्हणतात रे बघ, ज्याप्रमाणे केदारनाथाला बक्षीस येतोय, केदारी बक्षीस येतोय तरी अंगुष्ठ प्रमाण होईल हृदयलिंगाकृती। केदारनाथाला जलभक्षण केलं केदारी बक्षीस,
तरी अंगुष्ठ प्रमाण होय हृदय लिंगाकृती. अंगठ्या एवढी हृदयामध्ये लिंगाकृती प्रकट होते. केदारनाथाला पाणी भक्षण केलं असं म्हणणं आहे या उगीच. बघू पुढं काय त्याचा काही अर्थ वेगळा लागतो का. जैसे पंचक्रोशीमध्ये घडे पंचत्व तै तत्काळ सायुज्य मुक्त ऐसे अनुवादला असे कांत हैमवतीचा. पंचक्रोशीमध्ये जर देह पडला तर तात्काळ सायुज्य नावाची मुक्ती प्राप्त होते, चौथी मुक्ती. अशा प्रकारे भोलेनाथांनी सांगितलेलं आहे. मल्लिकार्जुनाचे शिखर देखता तत्काळ मुक्ती सायुज्यता ऐशी चौवेदांची महामान्यता या गिरीसी असे. असा सर्वांनी चारही वेदांनी मान्य केलेला हा पर्वत श्रेष्ठ आहे. तव लोपा मुद्रा वदे अगस्ती स्वामी परिसा माझी विनंती मज असेल जरी कृपेची प्राप्ती तरी प्रश्न करीन. महाराज पत्नीनं पतीला एक प्रश्न विचारला आहे. बघा माझी एक विनंती आहे तुम्हाला, तुमची जर माझ्यावर कृपा असेल तर मी एक प्रश्न विचारते. म्हणजे प्रश्न विचारायची सुद्धा परवानगी तिनं घेतली. विचारायचं असेल ते लिंग रक्षाबंधन कधी जाऊ असं काही असेल तव ऋषीमध्ये कांते माझे तपशक्ती पतिव्रते तू तपस्सिद्धी आनंद करते माझे मनोवृत्ती. शब्दरत्नेमध्ये तुझी वैखरी ती ठेवा वयास्थळ नाही दरिद्री ती माझी मनमांदुसे माझी शोभती हरनिसी. अगं तू माझी तपशक्ती आहे, मी जे तप करतो त्याची तू शक्ती आहे, तू पतिव्रता आहे, तुझ्यानंच सगळी सिद्धी मला ही प्राप्त झालेली आहे. तुझे शब्द या भूतलावर कुठं ठेवायला जागा नाही. ते माझ्या हृदयरूपी माणूस म्हणजे संदकामध्ये त्या ठिकाणी पेटीमध्ये शोभतात. जे पतिव्रता पूर्ण गुण भरित स्वामीने नसावे तिची आज्ञे विरहित तुझा प्रश्न करावा याचे अर्थ तरी ना करी विलंब. तो पतिव्रता आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी तुला काही आज्ञा विचारायचं काम नाही. विचार काय तुझ्या मनात सांग, विलंब करू नको. तव वदती झाली पतिव्रता परिसाची ऋषी गुणवंता आपण राहावे तेची आता या मल्लिकार्जुन स्थानी. माझी अशी इच्छा आहे की आपण इथंच आता या मल्लिकार्जुनाच्या ठिकाणी राहावं. शिखर देखील निश्चिती नाही मग पुनरावृत्ती आता काशी वियोगी आपणा प्रतीक कास यासी शोकभय. अहो शिखर पाहिल्यानंतर जर पुन्हा जन्म मरणाला यायचं काम नाही. पुनरावृत्तीचा फेरा, पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा जन्म पुन्हा मरण हे जे आपल्या मागे लागलेली याला पुनरावृत्ती म्हणतात. पुन्हा पुन्हा तीच आवृत्ती, पुन्हा पुन्हा तेच चक्र, पुन्हा पुन्हा ठरल्याप्रमाणे. आणि मग असं जर शिखराचा या महिमा असेल या मल्लिकार्जुन शिखराचा, मग कशाला पुन्हा दुसरीकडे जायचंय. अहो आपल्याला काशीचा वियोग झालाय ना आणि इथं आपल्याला पुन्हा तेच फळ भेटतं, आपण इथेच थांबू. मग ऋषी म्हणे कांतेसी मोक्षदायक तीर्थे बहुताईसी ती केली ना पाविजे ती सायुज्य मुक्ती. मग ऋषी थोडस काय बोलले वेगळं ऐका. अगं असे अनेक तीर्थ आहेत की ज्यामुळे त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो, चौथी मुक्ती प्राप्त होती, सायुज्य मुक्ती ज्याला म्हणतात. ते असे तीर्थभूत आहेत पण फक्त तीर्थानच मोक्ष मिळत नाही. मल्लिकार्जुन रामेश्वर दारातीर्थ ओंकारेश्वर कुरुक्षेत्र त्र्यंबक ब्रह्मगिरी थोर महाकाळेश्वर. तो मल्लिकार्जुन आहे, रामेश्वर आहे, दारातीर्थ आहे, ओंकारेश्वर आहे, कुरुक्षेत्र आहे, त्र्यंबकेश्वर आहे, ब्रह्मगिरी आहे, महाकाळेश्वर आहे. कुशावर्त पुण्यक्षेत्र जाण आता ज्या होती मुक्ती कारण ऐसी पुरी अतिपावन प्रियसी तू. कुशावर्त क्षेत्र आहे. अजून एक पुरी आहे द्वारावती मधुवन तेची मधुपुरी जाण अयोध्यापुरी रामभवन आणि माया काचेवंतिका. द्वारावती म्हणजे द्वारका, मधुवन आहे, अयोध्या आहे रामरायांची, अवंतिक काशी कांची अवंतिका या सगळ्या तिकडच्या नगऱ्या आहेत, मोक्षदायिनी आहेत. या परी शंकोद्धार अरुणा हिमालय केदार सेतुबंध जाना मुक्तिकारक ते वरुणा परी श्रीकांते तू. शंकोद्धार अरुणा नावाची नदी, हिमालय पर्वत, तिथं केदारेश्वर हिमालयावरच आहेत ना, केदारनाथ अवघड आहे सगळ्यात आहे की नाही. सेतुबंध हे सगळं रामेश्वर हे मुक्ती देणारे आहे ते सगळे तीर्थ. तरी त्यांच्या ठाई ऐसी आहे मुक्त ही केलिया काशी होय प्राप्त अनेक मानस तीर्थे निश्चित तीही देती मोक्षाते. आणि म्हणून हे सगळं तीर्थ आपण करू आणि मग याच्या फळानं आपल्याला परत काशीचं ठिकाण प्राप्त होईल. आपल्याला जो काशीच्या विश्वनाथाचा वियोग घडला ना तो पुन्हा प्राप्त होईल. अनेक मानस तीर्थे निश्चिती तीही देती मोक्षाते. अजून खूप आहेत ती मानस तीर्थे कवन कवन कायिक वाचिक मानसिक जाण सत्य सद्बुद्धी दृढ ज्ञान ब्रह्मचर्य नियम व्रत काही मानस तीर्थ सांगितले. बरं
जसे देवपूजा आणि त्या देवपूजामध्ये एक मानसपूजा सगळ्यात श्रेष्ठ, तसे मानसतीर्थ सुद्धा श्रेष्ठ. सगळ्या पूजा श्रेष्ठ, पण सगळ्या पूजेपेक्षा मानसपूजा सगळ्यात श्रेष्ठ. मानसपूजा माहिती आहे तुम्हाला? हा, तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते मन मना बहुमत बघतो, मध्याजी माम नमस्कुरू. म्हणजे शांत चित्तानं एकाग्र चित्तानं बसणं, आपल्या आराध्य दैवताचं मनामध्ये मूर्ती समोर आणणं आणि त्याची सगळी पूजा करणं, पूर्ण पूजा. मग पंचोपचार पूजा आहे, षोडशोपचार पूजा आहे, हा, आणि तिसऱ्या नंबरची मानस पूजा सगळ्यात श्रेष्ठ सांगितली. शिवपुराणातही मानस पूजा सगळ्यात श्रेष्ठ सांगितली. या मानस पूजेत कोणतं सामान कमी पडत नाही. या पूजेत तरी एखादी वस्तू आहे तर एखादी नाही, हा, एक आहे तर एक नाही. मानस पूजेत तसंच काय नाही. भोलेनाथाचा आपला आवडता देव मग भोलेनाथ आहे, पांडुरंग आहे, बरं भोलेनाथ माझा रावा, तर लगेच त्याच्यावर आपण त्या ठिकाणी जल टाकणार आहे. कोणतं जल टाकायचं? हे आपलं तांब्यातलं आणायचं ते नाही टाकायचं, गंगा जल टाकायचं. आहे का कमतरता कशाची? गंगाजल टाकायचं, दूध टाकायचं, दही टाकायचं, तूप टाकायचं, मध, पंचामृताचा स्नान. मानस पूजा सगळ्यात श्रेष्ठ. कोणते फुलं देवाला आवडतात ती व्हायची, किती सुंदर भस्म लावायचं, एकाग्र चित्तानं मानस पूजा ही सगळ्यात श्रेष्ठ. तसं मानस तीर्थ आहे. मानस तीर्थ म्हणजे काय? या बाहेरच्या तीर्थाला तुम्ही नाही गेले किंवा नाही जाता आलं तरी मग कोणते तीर्थ आहेत? तर ते सांगितले काही वाचिक मानसिक ज्ञान, सत्यबुद्धी. हा, सत्यबुद्धी म्हणजे सद्बुद्धी, दृढज्ञान, ब्रह्मचर्य, नियम, व्रत हे पालन करून जो माणूस राहतो त्यालाही तीर्थाचं पुण्य प्राप्त होतं. या मानवी देहापासून ऐशी मानसिक तीर्थे होऊन काशी होई जे प्राप्त पावन तेचे असे मुक्तिदात्रे. या मानवी देहातच इथंच आपण सगळे एका जागेवर बसून मानस तीर्थ त्या ठिकाणी करू शकतो. बघा आता हे प्रकार आहेत, आपण ज्याला जे असेल ते. बाहेरच्या तीर्थाला जाऊ नका असं मी नाही म्हणत. ज्ञानोबरायांनी सांगितलं जा तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. तीर्थव्रताच्या ठिकाणी भाव धरी आणि विशुद्ध भाव धरून तीर्थयात्राला जायचं सांगितलं. आणि परत ठाईचं बैसोनी खरा एक चित्त. मग असं का बरं? आता काय करणार? मास्तरीबाईसाठी ते ठाईचं बैसोनी करायचं चित्त. आता ज्याच्यात ताकद आहे त्यांना म्हणतात अरे जा अजून तुमच्याकडे वेळ आहे, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. रिकामा अर्ध घडी हरिपाठ. हरिपाठात इतके मोठे मोठे सिद्धांत खूप आहे. अर्ध घडी सुद्धा रिकामा राहू नको, परमार्थाचा लाभो कर. म्हणजे मग तुम्ही म्हणाला 2-2 का सांगतात संत? अवस्थेनुसार असतो, प्रत्येकाला एकच नाही. प्रत्येकाच्या अवस्थेनुसार, प्रत्येकाच्या परमार्थानुसार हा उपदेश त्या ठिकाणी असतो. शाळेतल्या पोरासाठी उपदेश वेगळा आहे, घरातल्या गृहिणीकरता उपदेश वेगळा आहे, म्हाताऱ्या माणसासाठी उपदेश वेगळा आहे. असं प्रत्येकाला ज्ञानाचा उपदेश हा वेगळा असतो, ज्याच्या त्याच्या वयानुसार, अवस्थेनुसार, मानसिक स्थितीनुसार परमार्थ हा त्या ठिकाणी ठरलेला असतो. म्हणून हे मानस तीर्थ केले तरी सुद्धा त्या ठिकाणी काशी मोक्षदात्री आपल्याला प्राप्त होईल. ऋषी म्हणे कांते परियेसी, हे क्रिया मुक्ती झाली कवनासी, तो प्राणवल्लभे ऐक कथेसी, करू तुझं प्रतिनिरूपण. आणि म्हणून असा मोक्ष प्राप्त असणारी हे तीर्थ, तुला एक कथा मी तुला सांगतो, ऐक. एक कथा आपल्याला सांगणार आहे बरं का, मोक्षदायिनी कथा. कोणाच्या संवादातून? अगस्ती आणि लोपामुद्रा या दोघा पती पत्नीच्या संवादातून एक कथा आपल्याला आता ऐकायची आहे. कवन एक द्विज परियेसी, कांतेस होता मधुपुरीसी, त्याची कीर्ती देवा ऋषींशी अगम्य झाली. एक ब्राह्मण आहे, आपल्या पत्नीसह तो मधुपुरी त्याच्या नगरीचं नाव आहे, तिथं राहत होता. इतका श्रेष्ठ की त्याची कीर्ती देव ऋषींनाही त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली. एवढा त्याचा परमार्थ श्रेष्ठ आहे. त्या द्विजाचे वंशी पुत्र झाला, महापुण्यशील ज्ञाता भला, तेने मातृपितृवंश उद्धरिला, वैकुंठ वासे करून या. त्याच्या पोटी एक पुत्र जन्माला आला, तोही पुण्यवान. त्यानंतर त्या ठिकाणी आईवडिलांचा वंश उद्धरिला आणि वैकुंठाला वास होईल, म्हणजे तेने मुक्तिचारी साधी रे, किंवा वैकुंठ भुवनी घर केले. एवढी शक्ती, एवढा परमार्थ ज्याचा श्रेष्ठ त्याला प्राप्त झाला. शिवशर्मा नाम त्यासी, तो वेदाध्ययनी सर्व
विद्याभ्यासी सर्व तीर्थी स्नाने घडेली त्यासी नाना कष्टे करून या. नाव त्याचं शिवशर्मा, ब्राह्मणाचा पुत्र, वेदाचा अध्ययन करणारा, विद्येचा अभ्यास करणारा आणि सर्व तीर्थाचे स्नान त्याचे घडले. पण कसे? नाना कष्टे करून या. तीर्थ सोपं आहे का? तीर्थ सोपं नाही. इथून जाईपर्यंत हवा 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 असतं. एकदा गाडीत बसलो मग तीर्थ सुरू झाले की तीर्थ लय अवघड आहे. कोणतंही पहा, देव सोप्या ठिकाणी बसलेले का? सगळे देव अवघड ठिकाणी बसलेले. नाना कष्टे करून या सगळे तीर्थ घडले त्याचे. पण ते तीर्थाचं पुण्य त्याला प्राप्त झालं. व्रत नेहमी पूर्ण ज्ञान चतुर्दश विद्या अभ्यासून त्यातील विद्या जी मोक्ष साधन ती अभ्यासली तयाने व्रत नेम सगळं त्या ठिकाणी परिपूर्ण होता. चतुर्दश 14 विद्या आणि त्यातल्या सगळ्या विद्या त्याचा सार म्हणजे मुक्ती प्राप्ती करता त्यानं त्या ज्ञानाचा अभ्यास केला. केले 4 वेदाचे अध्ययन, षटशास्त्रे आणि 18 पुराण, स्तंभन मोहन उच्चाटन नाट्य विद्याभ्यासिनी 4 वेदाचं अध्ययन केलं. 6 शास्त्र, 18 पुराणे, स्तंभन मोहन उच्चाट या काही विद्या आहेत बरं का. या सगळ्या विद्या त्यानं प्राप्त केले. गारुड विद्या, बहुरूपी नृत्य, कोल्हाट विद्या, गायनी गीत, पूर्ण षडरागा सहित त्याची या भार्या 36 तर सगळे बारीक 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 सगळे छोट्या विद्या, गायन षडरागासहित सगळं गायन, त्या गायनाच्या वेगवेगळ्या भार्या, राग, रागिनी. रागाची भार्या कोण असती? रागिनी. राग आणि राग सगळं. 3 ग्राम अति सुरस, 22 श्रुती मूर्छना 21, सप्तस्वरतान कोटी 49, 32 उपराग अभ्यासिले. वेणू सुस्वर षडगुण तंत वितंत, रचना 2 तीव्र शांत, अष्टपादाचे संगीत, पंचताल 36 दृष्टी. हा सगळा संगीत आणि वाद्यांचा अभ्यास सांगितला. सगळा झाला त्याचा. वेणू सुस्वर म्हणजे बासरी, ती वाजायला शिकला. तंत म्हणजे तंतुवाद्य, तारापासून बनलेली जे वाद्य त्याला तंतुवाद्य म्हणतात. चांबड्यापासून जे बनले त्याला चर्मवाद्य म्हणतात बरं का. तंतुवाद्य वेगळं, चर्मवाद्य वेगळं, हे सगळं शिकला तो बरं का. 16 कला पूर्ण एक ज्योती, तैसा तो 64 कला पूर्ण सुमती, संपादिल्या सर्व नीती ऐसा सकळ विद्याभ्यास. 4 विद्या, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या, 64 कला, सगळं त्यानं अभ्यास केला. नाव शिवशर्मा असं त्याचं नाव आहे. ध्यान लक्षण समाधी साधन, 12 मुद्रा, त्रिकाल ज्ञान, आत्मज्ञान, पिंड ज्ञान, पवन या अभ्यास केला पै. ध्यान धारणा समाधीपर्यंत जाण्याचा योग साधनाही त्यानं पूर्ण केली. 12 मुद्रा, वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा असतात योगातल्या, त्या मुद्राही साधल्या. त्रिकाल ज्ञानी झाला म्हणजे भूतकाळातलं, वर्तमानातलं, भविष्य काळातलं सगळं ज्ञान त्याला कळतं. इतकी त्यानं सगळ्या आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं. चतुर पंडित परम निपुण, विद्युक्ताचार परिपूर्ण, भूत भविष्य वर्तमान अचिता अनागत जाणता, ऐशा विद्या अभ्यासित तव समीपाला तयाचांत, तो दर्पणी जो मुख पाहत तव शुभ्र केश देखिले मस्तकी. अशा विद्या अभ्यासत असताना म्हातारपण जवळ आलं. एकदा आरशात पाहता पाहता त्याला एक डोक्यावर त्याचा एक पांढरा केस त्याचा दिसला. पहिल्या काळात म्हातारपणात जवळ केस होतो, ते आता लवकरच मुंडरा आहे. म्हणे हा कटकट काय झाले, आयुष्य तो पूर्ण भरले, हिकना परत्र जोडले नाही केली शिवभक्ती. आणि मग म्हणू लागला, अरे देवा देवा, आहा कटकटा, अरे काय माझं हाय रे नशिबा की माझ्याकडून परमार्थ घडला आणि सगळं आयुष्य माझं संपत आलं. ऐक नाही परत्र नाही, संसार घड नाही, परमार्थही माझा पूर्ण झाला नाही आणि माझं आयुष्य संपत आलं ना. शिवशर्मा निषेधी आपणा ते म्हणे काही प्राप्त न हे आमुते, नाही केली तीर्थव्रत नेमे, पूजा न घडली सत्पात्री. तीर्थ भरपूर केलेले होते पण त्यानं, पण तो काय म्हणतो, मी शिवभक्ती केली नाही, पूजा अर्चा केली नाही, सत्पात्री दान दिलं नाही, जन्म माझे वृथा गेले, योगाचे साधन नाही झाले, नाही गाई सुरुवाळीले गोदा नाही न घडलेची.
जन्म माझा वाया गेला. कधी एखाद्या गायीच्या अंगावरून हात पाठवून हात फिरवला नाही, ती गाय दान दिली नाही. म्या नाही दिले अश्वगज, मैदान न घडले मज, जन्मांतरी न पूजला द्विज, नाही घडले तपही. कधी हत्ती घोडे भूमिदान, काही एखाद्या ब्राह्मणाची पूजा ती नाही. नाही संकल्पिली जी सुधा में, नाही केली पंचयज्ञ षटकर्मे, जी स्थावरे आणि जंगमे, नाही तरी पूजिली जन्मांतरी. नाही काढिले मार्गीचे कंटक, शिवालयी नाही लाविले दीपक, उष्णकाळी शीतोदक, नाही दिले मार्गस्था. तो म्हणू लागला माझ्या जीवनाचं काय करायचं. मी कधी रस्त्यानं जाताना एखाद्या रस्त्यावरचा काटा दगड बाजूला केला नाही, एखाद्या शिवमंदिरात दिवा लावला नाही, एखाद्या मार्गस्थाला थंड पाणी त्या ठिकाणी दिलं नाही, कोण पाणी मागितलं तर. मग मी केलं काय. सदा सत्य माझी वै खरी, शांती क्षमा नाही तिळभरी, माते समान परणारी नाही देखील म्या. सदा वाणी असत्य बोलू लागली, शांती नाही जवळ, क्षमा नाही, आणि परस्त्रीवर वाईट नजरेनं त्या ठिकाणी पाहत गेलो. वृषभ नाही दिला धेनुसी, शरकारण घातली पिपिलिकासी, नवदीपक कार्तिक मासी, नाही लागला सर्वथा. एखादा बैल एखादी गाय दान धर्म केली नाही, कधी मुंग्यांना साखर टाकली नाही, खडू वरडा साखर काही टाकली नाही. नवदीपक कार्तिक मासी, कार्तिक महिन्यात तिकडं आकाशामध्ये नवदीपक लावतात, तोही माझ्याकडून झाला नाही. गोघृते हे त्याच्या निमित्तानं आपलं सांगणं चाललं. त्याचा एक केस ढवळा झाल्यावर त्याला एवढी आठवण आली. त्याच्या निमित्तानं आपल्याला आठवण करायची, असं या ग्रंथाचा उद्देश असतो, नाही का. हा भरपूर आहे. गोघृते नाही तृप्त केले पितर, मार्गीने लाविले वृक्षभार, नाही पूजिला शंकर शिवरात्री पर्वणीसी. पितरांकरता गाईच्या तुपाचं हवन केलं नाही. पितराकरता आपण विस्तवावर तूप टाकतो ना, तेच पोचतो द्यायला, आहे माहिती तुम्हाला. हा गुळ आणि तूप टाकतो आणि मग पाणी फिरवतो त्याच्या भोवती, आहे की नाही. का डालडा नाही, गोघृत. गोघृत सांगितलं म्हणजे गाईचं तूप. पुन्हा काय, मार्गीनं लावली वृक्षभार, रस्त्यानं झाडं लावली नाही, उलट रस्त्याचे झाडं तोडले. रस्ता आपल्या ताब्यात घेतला, काय काय केलं बाबा बाबा, सगळी कुटाणी केली, झाडं तर ठेवलीच नाही लोकांनी. आता शिवरात्री शिवपूजन नाही केलं, भूमिदान नाही दिले द्विजा, म्या नाही दिली दान अजा, कीर्ती करून पूर्वजा नाही म्या उद्धरिले. भूमीचंही दान मी कधी दिलं नाही ब्राह्मणाला. मी भूमीचं दान, गाईचं दान तर सोडा, पण एखादी शेळी सुद्धा दान दिली नाही. मुक्त नाही केले तीर्थमार्ग, नाही केले म्या खूप तडाग, मज नाही घडला सुसंग पूर्ण गुरुचा. तीर्थाचे मार्ग कधी आडलेले असतील ते मोकळे नाही केले. मी कधी विहीर खोदली नाही, कधी पाण्याची व्यवस्था केली नाही लोकांसाठी. गुरुचा संघ भेटला नाही, नाही दिले उपान हा दान, अन्नार्थी असे मिष्टान्न, पर्जन्यकाळी गृह बांधून नाही दिले योगेश्वरा. एखाद्या साधूला पावसाळ्यात घर, झोपडी, खोपडी, कुटी, पर्णकुटी म्हणतात ना, ती मी बांधून दिली नाही. कोणाची वंदने नाही मुक्त केली, शीतकाळी वस्त्रे नाही दिली, भंगिली शिवालय नाही ओविली, नाही बांधिले वृक्षापार. कोणा एखादा बंधनात असेल त्याला मुक्त करायचं, ते माझ्याकडून घडलं नाही. थंडी आहे, एखाद्याला वस्त्र द्यायचे, कपडे द्यायचे, कुडकुडत असेल, रस्त्याच्या कडेला बस स्टँडवर पडत असेल, एखादा वेळा असेल, पिसा असेल, त्याला झाकण्याकरता नाही दिलं. शिवालय जुनं झालं होतं, ते माझ्याकडून कधी बांधणं झालं नाही. असं अनेक तो त्याला आपला गेलेल्या जीवनाची सगळी आठवण तो करायला लागला. कोण? शिवशर्मा नावाचा ब्राह्मण सूत. व्रत नाही केले एकादशी, तीर्थ नाही घडले काशी, मनुष्य जन्मा येऊन गुरुशी ओळखिले नाही म्या. एकादशी सारखं पवित्र व्रत सुद्धा मी कधी त्या ठिकाणी केलं नाही, तर काशीचं तीर्थ घडलं नाही, आणि मनुष्य जन्मात येऊन मी कधी गुरुची सेवा केली नाही. अशा प्रकारे त्याला ते सगळं आठवू येऊ लागला. जे अजाकंठीचे स्तन ते निष्फळ जेवी पायाविन, तैसा मी व्यर्थ जन्मोन निष्फळ झालो वाटत असे. माझा जन्म निरर्थक आहे. निरर्थक म्हणजे त्या
आजाकंठीचे स्तन, ते शेळी ना, त्या शेळीलाही तर स्तन असतात. स्तन काही काही आहे का काही फायद्याचे ते नाही असतात, ते आता नैसर्गिक असतात. पण त्याचा काही फायदा आहे का? त्यानं त्या पिल्ल्याला काही फायदा आहे का? दूध पिता येईल का त्याला? आहे का त्यात काही निष्फळ, म्हणजे त्याचा अर्थ आहे बाबा निरर्थक. तसं माझं जे जीवन आहे ते उदाहरण दिलं, हे काही फायद्याचं नाही. जैसे तरुपर्ण वातचक्री वृक्षा वृथार्थी भ्रमे गगनांतरी, तैसा मानवी जन्मोनी संसारी वृथा जन्मपय माझा. जसं झाडाचं पान वारा सुटला की उडतं आकाशात, इकडं तिकडं फिरतं, कुठं आदळतं, तसं माझ्या जन्मजन्मांतरीच्या चक्रा चालू आहे. मी कोणत्या देहातील आता इथून पुढं सांगता येत नाही, निष्फळ झालं सगळं. तर जैसा आचार भ्रष्ट द्विजवर आपले कुळ धर्माचा क्रिय वेर, तैसा मी द्विजवंश विचार जन्मलो भिक्षुक. आचार भ्रष्ट ब्राह्मण जसा कुळाच्या धर्माचा वेर करतो तसं माझं झालं. यावरील लोपामुद्रे कारण अगस्तीमध्ये दिव्य वचन, सर्व अभ्यास केले शिवशर्म्यानं परितो निंदी आपणासी. लोपामुद्रे आई अगोदर मी तुला सांगितलं त्यानं काय काय विद्या मिळवल्या, सगळं प्राप्त करेल होतं, सगळे तीर्थ केले होते. पण तो स्वतःची निंदा करू लागला की माझ्याकडून हे काही घडलं नाही. याचं कारण काय? जरा कोड आहे बरं काय, त्यात उलगडल पुढे. नाही तर अगोदर आपण पाहिलं त्यानं सगळे तीर्थ केलेले, सगळ्या विद्या प्राप्त केल्या, आणि आता तो म्हणतो की म्हातारपण आलं माझा आणि माझ्याकडून काहीच झालं नाही. याच्यात काहीतरी सूत्र आहे. मग क्षणैक राहुनी स्थिर शिवशर्मा कल्पितसे विचार, म्हणे आता स्वस्थ जव शरीर तव करू तीर्थयात्रा. मग शिवशर्मा म्हणू लागला, आता जोपर्यंत आपलं शरीर बरं आहे आपण आता तीर्थयात्रा करून घेऊ. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालाव या पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय सुको नको. जव काळ असे दुरी ठेला, काळ जोपर्यंत दूर आहे तोपर्यंत तीर्थाला तू जाऊन ये. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात आणि पाय. तीर्थाला जायचं म्हणल्यावर दोन्ही चांगले लागतात. काय हात पाय डोळे, हा दिले इंद्रिय हात पाय काम नाही का. पण इथं दोनचाच उल्लेख का केला? हाताचा आणि पायाचा दोन्हीचा उल्लेख का? चालायला पाय बर, आणि हात दर्शनाला भजनाला नाही ना. ते भजनात टाळी वाजवण्याकरता हात चांगले पाहिजे. पण इथं जो जोडून शब्द आला ना, तो तीर्थयात्रा करत असताना हात दान करण्यासाठी आला बरं का. भजनासाठी ते काही भजन मग घरी पण होतं, पण तीर्थाला गेल्यानंतर दान करावं लागतं नाही का. पंढरपूरला जायचं, त्या मठात राहायचं, पैसे न देतात तसं गुपचूप यायचं, असं गेलं पाहिजे. म्हणजे ते तर दावती देणं म्हणजे तर कर्तव्य आहे. ते सोडून काही दुसरं दान केलं पाहिजे. नाही तर मठात राहिलो त्याला 500 रुपये दिले म्हणजे भाडं दिलं, तो काय दान थोडी दिलं. अर्थात तीर्थाचा महिमा, तीर्थाचं फळ दान धर्मानं श्रेष्ठ आहे. म्हणून जवळ सकळ सिद्ध आहे, हात आणि पाय. हात तुमचे सिद्ध असावं लागतात, व्यवहार तुमच्याकडे असावा लागतो, तेव्हा होईल हे सगळं. नाही तर मग दुसऱ्याच्या हातात सत्ता गेल्यानंतर मग त्याच्या हाताकडे पाहावं लागतं. बरं चला, म्हणून दोन्ही जवळ सिद्ध आहेत. शुभ लग्नी शुभदिनी करी शिवशर्मा उपवास पारणी, मग ब्राह्मण भोजन करून निघे तीर्थयात्रेसी. मग पुन्हा त्यांनी तीर्थयात्रा करायचं ठरवलं बरं का. शुभ लग्न शुभ दिन म्हणजे तिथी वार नक्षत्र योग्य निवडले, उपवास केला, त्या उपवासाचं पारणं ब्राह्मणांना भोजन घातलं आणि तीर्थयात्रेला निघाले. शिवशर्मा मार्गी जाता उभा ठाकुनी विचारी मागुता, मार्गी थोर उद्भवली चिंता शिवशर्मी असी. आणि चालू लागला आता त्यानं ठरवलं तीर्थयात्रा करायची. जाता जाता एक चिंता वाटेत आली, म्हणे आयुष्य उरले किंचित आणि तीर्थे असती बहुत, ऐसा तो चिंतार्णवीचा भ्रमत, म्हणे कैसे करावे. आता काय करावं, आयुष्य थोडं आहे आणि तीर्थ किती तीर्थ आहे बाबा बाबा. तीर्थ थोडे आहेत का या भूमंडळावर. अहो साखर खेरडा जरी म्हणला तर एका दिवसात सगळे दर्शन होत नाही. निघा तुम्ही सकाळी, सगळे दर्शन घेऊन दाखवा खेळड्याच्या, साखर खेळड्याच्या सगळ्या देवायचे, मंदिरायचे, साधू संतांचे. होईल का? नाही. 12 तर मारुतीचे, तर बाकीचे आलं नाही का. मालकच 12 आहेत या गावची, या गावचे मालक 12 आहेत नाही का. म्हणून 6 महिन्याला सरपंच बदलतो. चला किती देव आहे तिथं बाबा 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 बाबा.
मग ह्या जगात किती तीर्थ असतील, आहेत आता जे तीर्थयात्रा करणारे लोक ज्यांनी पाहिले त्यांना विचारा कसं आगळे वेगळे ठिकाण, किती वेगवेगळं सगळं. काही ज्या भागात गेले तिथलं खाणं वेगळं, तिथं राहणं वेगळं, तिथली वेशभूषा वेगळी, तो देश वेगळा, सगळ्या गोष्टी वेगळ्या येतात नाही का. आणि मग हे माझ्याकडून होईल कसं, आता आयुष्य तर कमी राहिलं माझं, चिंता. मग एक क्षण स्थिर राहून या म्हणे थोर थोर तीर्थे जे जे ठाया, त्या त्या आता करू पुरी या, जोरी शरीर स्वस्थ असे. मग जे मुख्य मुख्य तीर्थ आहे, मुख्य पुरी म्हणतात त्याला, तसं काशीपुरी आहे, त्या सप्तपुऱ्या सांगितलेल्या आहेत ना, त्या आपण मुख्य करू म्हणजे जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत. सगळे तीर्थ आपल्याकडून आता होणार नाही. शिवशर्मा निघे झडकरी, तो पावला अयोध्यापुरी, तेथे पंचरात्री सर्व विधी करी, मगनी देते तो निया. मग गेला सगळ्यात अगोदर अयोध्येला गेलेला आहे, 5 रात्र तिथे राहिला, तिथला विधी केला सगळा, अयोध्येचा काय विधी असेल तो. तेथे करून या माघ स्नान, शूळकंटकेश्वरी करून पूजन, प्रयागवटी करून दर्शन, मगनी घेते तो निया. माघ स्नान केलं आणि शूळकंटकेश्वराचं पूजन करून प्रयागवटी, प्रयागराज म्हणजे आता अयोध्या वेगळी आणि प्रयागराज वेगळंच आहे बरं. पण मग आता ते तिथं त्या मार्गात आहे, त्या एका राज्यात येतं तिथं ती. आणि मग ती झालं, निघाले तिथून. पूर्वी ब्रह्म्याने केला याग, म्हणून तीर्थाशी नाम प्रयाग, तो शिवशर्मा काशी मार्ग क्रमिता झाला सत्वर. तिथे ब्रह्मदेवाने यज्ञ केला होता त्या क्षेत्रावर, म्हणून त्याला प्रयाग म्हणतात. याग म्हणजे याग म्हणजे यज्ञ. हे सगळं क्रमण चालू आहे शिवशर्म्याचं. तव देखील आनंदवन स्थान, ते योगीश्वराचे निज भवन, प्रासाद दिसती मार्गी होऊन काशीपुरीचे आनंदवन म्हणजे काशी. आणि लांबून लांबूनच मोठे मोठाले भवन, मंदिर, योगी लोकांच्या आश्रम त्या ठिकाणी दिसायला लागलेले आहे. आला पंचक्रोशी तटाका, तेथे पूजिले देहली विनायका, तव देखली मणिकर्णिका, पापनाशिनी तीर्थपळे. तिथं त्या ठिकाणी पंचक्रोशीचे सर्व तीर्थक्षेत्र त्यांनी केलेले आहेत. आणि आपण पाहिलं अगोदर देहली विनायकाचं पूजन केलं, मणिकर्णिकेचं स्नान केलं, ते कुठे काशीमध्ये. तेथे शिवशर्म्याने स्नान केले, मग संध्यावंदन संपादिले, नित्यकर्म करून क्रमिले काशीची या 14. संध्यावंदन केलं आणि मग नित्यकर्म झालं आणि काशीच्या चौरस्त्यात, 14 म्हणजे मुख्य बाजारपेठ, चौक, अशा मुख्य ठिकाणी त्या ठिकाणी तो आला. तेव्हा चिंताग्रस्त झाला, तेथे देखो लागला दश दिशा, ते असंख्य प्रसाद दैव ते देखता झाला तो. चिंता झाली, पाहू लागला सगळे असंख्य. त्यानं ते घर पाहिले तिथले काशीतले. म्हणे कवनाची भक्ती करू, दंडपाणी पुजुकी विघ्न हरू, काळ भैरव ठेवी वीरेश्वरू की रत्नेश्वर शैलेश्वर तो. अनेक देव आहेत ना का काशीत, खूप भरपूर आहेत ना. मग ते किती किती म्हणे बाबा आता कोणाची पूजा करू. दंडपाणी विघ्न हरू, काळ भैरव, विश्वेश्वर, रत्नेश्वर, शैलेश्वर, हे सगळे तिथं. यापैकी पूजा तरी कोणाची करू. किंवा पूजतो त्रिलोचना, की धर्मेश्वर पूज्य पूजना, अभिमुक्तेश्वराशनानं जाऊन ज्योतिरूपा दे त्रिलोचनाला. हे सगळे शिवलिंग असतील मग बहुतेक तिथं आहे ना. धर्मेश्वर पूजन करू का, अभिमुक्तेश्वराचं पूजन करू का, ज्योतिरूपाचं. नमः पार्वती पते हर हर. ऐसा शिवशर्मा चिंतावृत्त, म्हणे कवन पूजू दैवत, मग स्मरतला तो अकस्मात. हृदया माझी चिंता करू लागला, आता कोणाची पूजा करू. एवढे देव आहेत, यातला एखादा सुटला तर मग अवघड होतं ना. काही काही गोष्टी अवघड असतात, ते आता वास्तुशांती करायची, कोणाला धरावं कोणाला सोडा, ते सगळे सोडून द्या. सोडून दिल्यापेक्षा बस आहे. आता 2 दिवसांनी तर तुमच्या गल्लीत असा मला अंदाज आला आहे ना. मग त्यानं काय केलं आहे का, त्यानं हृदयातच शिवस्मरण सुरू केलं. आलो विश्वनाथ पुजावया, कोटी जन्माचे दोष विलया, गेले विश्वंभर देखील तात्काळ तेथेची. अंतकरणातच विश्वनाथाची पूजा सुरू केली आणि सगळे पाप तिथं निघून गेले. मणिकर्णिका जळे शिवासी, उपचारी पूजले 16. साष्टांग प्रणाम शिवाशी, पंचरात्री जागरण. आणि मग मणिकर्णिकेचं स्नान केलं, भोलेनाथाचे षोडशोपचारी पूजा केली. बाकीचे सगळे
बाकीच्या सगळ्यांना असं समजलं की हा सगळ्यांचा मुख्य देवता आहे, आणि तसंच असतं. तवस मरला आणि विचारू आता आणि तीर्थे करू, मग करिता झाला वेरूळ काशीपुरीचा. आणि मग पुन्हा मनात आलं की आता चला काशीमध्ये 5 दिवस आपण राहिलो अयोध्येप्रमाणे, आता पुन्हा पुढचे तीर्थ करू चला. आणि म्हणून त्या निर्दैवा सापडे निधान ते कुबुद्धिस्तव जाय टाकून तैसे अप्राप्त आनंदवन झाले शिवशर्म्याशी. एखाद्या निदैवाला निधान सापडलं, धन सापडलं, म्हणजे तो गरीब आहे पण त्याला धन सापडलं आणि कुबुद्धी झाली. चालता चालता पायाला म्हणजे गरीब होता आणि मग त्याला लागले डोहाळे इच्छा निर्माण झाली. कशाची? आंधळे लोक कसे चालत असतील पण आंधळे गरीब येते, भिक्षा मागायला लागला आणि त्याच्या मनात आलं की आंधळे लोक कसे चालतात असं त्याच्या मनात आलं. मग कसे काय त्या आंधळ्याला काय लागले, त्या आंधळा नव्हता तो, त्या धडेला आंधळा कसा चालतो म्हणून त्याच्या मनात. पोरं कसे म्हणतात आता आंधळा कसा चालतो म्हणून, ते लागलं चालायले. आणि ते आंधळ म्हणून चालताच, आंधळ म्हणजे खरंच आंधळ बरं, नावाचं आंधळ नाही, ते आंधळ कसं चालतं म्हणून ते चालायला लागलं. आणि आंधळ कसं चालतं म्हणून डोळ्यावर हात लागले चालायला. आंधळ लागला दगड पायाला दगड लागला आणि मग आता आंधळ कसं चालतं, मग पुन्हा जोरात लाट मारली, गेलं ते लोटून बरं का. ते दगड लोटून गेला त्याला नाही का. आणि पुन्हा पुढं गेला आणि म्हणू लागला असेच आंधळ्याने ठेसा लागत असतील, असंच ते पडत असत. पण त्यानं पुन्हा डोळे उघडून का मागं फिरून पाहिलं नाही, तर धनानं भरलेला अंडा होता. पण कुबुद्धी झाली ना, आंधळ कसं चालतं पायाचे डोळे झाले आणि भिक्षा मागायला चालला होता, धनाचा अंडा पायाला लागला होता आणि मग आंधळ कसं चालतं तसं झालं. इथं काय काशीत आला आणि काय म्हणू लागला, दुसरे तीर्थाला आपण जाऊ. याचं तात्पर्य एवढंच आहे, काशीपेक्षा श्रेष्ठ दुसरं तीर्थ नाही. ते तीर्थ केलं म्हणजे पुन्हा दुसऱ्या तीर्थाला जायचं काम नाही. निदैवा सापडे निधान ते कुबुद्धिस्तव जाय टाकून तैसा प्राप्त आनंदवन झाले शिवशर्म्यासी. सरोवर सांडुनी मुक्ताहारी म्हणे बैसू कुपोदका माझारी. जैसा तो सुगंध वृक्षावरी वायस वस्ती कल्पिना. मोत्याचा हार सोडून, सरोवर सोडून, मुक्ताहार सोडून कुठं बसला, ते राजहंस मोते खातो ना, तर तो बसला विहिरीच्या पाण्यामध्ये. असं झालं. सांडुनी साहित्य मुक्ती आणि कल्पीचे अवगती. हे पहा चिंतेची आवृत्ती उद्भवली त्याची. चिंता प्रवर्तील जयाचे मानसे, तो विसरे स्त्री बाळकासी. हरिकांता बिंबो येत्यासी, हे चिंतेचे मूळ. आणि मग चिंता का, कारण काशी नगरी सोडली ना, त्यामुळं मग चिंता वाढली. आणि चिंतेचे काही नुकसान सांगितलेलं आहे. चिंतेमुळं काय झालं, स्त्री बाळकाचा विसर पडला आणि जवळची लक्ष्मी चालली चिंतेमुळं. चिंता प्रहरी सुबुद्धी, चिंता शुद्ध मनासी बाधी. पडे व्यवसायाचे संधी स्थिर नो हे अंतर. चिंतेनं सद्बुद्धी जाती, शुद्ध मनाला बाधा होतो, व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी अडचणीत सापडतो चिंता असली तर. काशी बाहेर शिवशर्मा येऊनी पाय क्षेत्र महिमा. म्हणे हे तव परम धामा विश्वेश्वराची. काशीच्या बाहेर आला आणि मग क्षेत्र महिमा पाहू लागला. बाबा हे तर काशी म्हणजे परमधाम आहे, मोक्षधाम आहे काशी. स्वर्ग मृत्यू पाताळ विवरी, नाही अभिमुक्ती ऐसी पुरी. हे अवरुणी आणि विचारी ऐसा कैसा मूढ मी. पुन्हा तोच म्हणतो, स्वर्गपेक्षाही श्रेष्ठ असणारी ही काशी नगरी मी सोडून चाललो, असा माझ्यासारखा मूर्ख मी. पया अमृता ते अवेरी आणि हला हला ते स्वीकारी. ऐसा कवन दुराचारी महामूर्ख असेल. किती मूर्खपणा माझा. पय म्हणजे दूध आणि अमृत हे सोडून मी हलाहल नावाचं विष, दूध प्यायचं सोडून दिलं ना, औषधाची बाटली प्यायला लागलो, हे उलट झालं म्हणे. माझ्यासारखा दुराचारी मीच. परिसावेरून घे पाषाण, ऐसा कोण मतीहीन. तैसे हे टाकील आनंद म्हणा, ऐसा कोण निर्दैवी. परिस टाकून द्यायचा आणि पाषाण घ्यायचं नाही का. त्या नदीत याच्यात कुठं तीर्थावर गेली लोकांना असं चोपडा चटक नाही दिसला, वर दगड दिसला की ती गारगोटी तीच घेऊन येईल आवडलं नाही का.
आकार असतो त्याला गोल करून घेते नाही का. अरे परी सोडून दिला आणि पाषाण घेऊन फिरायला लागला. हे आनंदवन सोडून तू कुठं चालला, तो स्वतःला म्हणतो. ऐसा शिवशर्मा विचारी अंतरी म्हणे आता तीर्थे करून झडकरी मागुता येईन काशीपुरी हा भाव मानशीचा. पण विचार पुन्हा तो संभ्रमातच आहे सगळा त्याचा विचार. तो म्हणू लागला आपण बाकीची तीर्थ करून इथं येऊ. या तीर्थाचा महिमा आता कळाला पण बाकीची तीर्थ करून इथं येऊ. तिथून वेगेसी निघाला पुर्यवंतीस पावला तेथे महाकाळेश्वर देखील जैसा कर्म तमास दीप. अवंती नावाची नगरी, अवंती नगरीला तो त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. तिथं महाकाळेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे आणि महाकाळेश्वर त्याने तिथं पाहला. तेथे करून या पूजन दाने तृप्त केले ब्राह्मण. मग निघता झाला तिथून समुद्र तीरासी. तिथून दान धर्म केला ब्राह्मणाला आणि तिथून निघाला समुद्र तीराकडे चालला. कैसी देखील द्वारावती ध्वज पताका दामोदरे मिरवती वरी पद्मरागांची महादिप्ती शोभायमान दिसत असे. लागूनच पाहिली द्वारका. समुद्राकडे चालला म्हणजे द्वारका, द्वारावती म्हणजे द्वारका नगरी पाहिली. लागूनच दिसू लागले उंच पताका झळत ती आणि सुंदर मंदिर, उंच उंच घरमाड्या त्या दिसायला लागलेल्या आहेत. पैंडुर्याचे स्तंभ केले बरी 64 वेष्टिले त्यावरी प्रभा करू लागले इंद्र नीळ प्रकाश. मोत्याचे खांब तयार केलेले आणि त्याची प्रभा इंद्रनीळ नावाचे जे हे आहे रत्न आहेत आपल्याकडे वेगवेगळे, हिरा माणिक मोती रत्न नीळ इंद्रनीळ असे वेगवेगळे. तर त्याचा प्रकाश प्रभा प्रकाशली. जांबून देवी सारविल्या विश्वकर्म्यांनी निर्मिल्या बुद्धिप्रकाश आपल्या स्वहस्ते करुणी. कशाचा महिमा हे वर्णन द्वारकेच्या घरातलं. द्वारकेचे घर कशाचे? जांबू नदी भिंती सारवल्या कशानं? जांबूनद म्हणजे सोनं हो, म्हणजे डबडी माती जर शिकंजर सक्षेन कशानं सारवल्या? सोन्यानं. बनवल्या कोण त्या? विश्वकर्म्यानं बनवली. ती किती वर्णागी द्वारावती तेथे श्री अनंत अधिपती तो तुळशीदळी लक्ष्मीपती पूजिला शिवशर्म्याने. ती राजधानी कोणाची आहे? भगवान विष्णूची म्हणजे श्रीकृष्णाची आहे. तुळशी दळानं त्या ठिकाणी पूजा केली भगवान विष्णूची. शिवशर्म्यानं पूजा केली. मग तो तेथून निघाला हरिद्वारासी पातला मायापुरी देखता झाला शिवशर्मा ते काळी. तेथून निघाला मग कुठं गेला? हरिद्वार. आणि हरिद्वाराला मायापुरीचं दर्शन तिथे घेतलं. ते मायापुरी कैसी देखिली तेथे मंदाकिनी उतरली इथे साहित्यता उतरली जनासी उद्धरावया. ते महालिंग भद्रेश्वर केवळ मुक्तीचे द्वार ऐसे ते मायापूर प्रवेशला शिवशर्मा. मंदाकिनी नगरी आहे तिथे. ती मायापूर म्हणजे भद्रेश्वराचं शिवलिंग तिथं आहे. तिथंही दर्शन झाले. मंदाकिनीसी करुणी स्नान संध्याक्रम संपादिले तर्पण तवत्या शिवशर्म्या कारण उद्भवला शीतज्वर. मंदाकिनीचं स्नान केलं, संध्या केली आणि त्याला शीतज्वर झाला. हिवताप. शीतज्वर म्हणजे हिवताप. त्या नद्यांचं तीर्थयात्रा सोप्या नसतात. तीर्थयात्रा फार अवघड आहे म्हणून शरीर चांगलं लागतं असं सांगितलंय. आपले पंढरपूर आणि पैठण हे काहीच नाही. का? कारण या वातावरणात आपण राहतो महाराष्ट्रातल्या. महाराष्ट्र सोडला की वातावरण वेगळे आणि म्हणून मग प्रवर्तली विपरीत बुद्धी विसरला सर्व साधन सिद्धी. अष्टदळ कमळाचे संधी पडिला असे आत्मा. शीतज्वर झाला आणि विपरीत बुद्धी निर्माण झाली. साधना परमार्थ सगळा विसरला. अष्टदळ कमळाचे संधी पडला असे आत्मा. भ्रमर माहिती तुम्हाला? भ्रमर भुंगा दिवसभर मकरंद सेवन करतो आणि त्या कमळाचे सायंकाळी जसा जसा दिवस मावळतो तसं तसे कमळाच्या पाकळ्या मिटत जातात आणि सूर्य उगवला की पुन्हा उगवतात. आणि मग त्या पॅक व्हायला लागल्या घट्ट. पण या भ्रमराला ते बाहेर यायचं समजेल का? त्या मकरंद सेवन करण्यामध्ये तो एवढा भ्रमिष्ट झाला. बुद्धी त्या ठिकाणी विपरीत बुद्धी. त्याला बाहेर निघावं वाटलं नाही. निघावं वाटलं नाही. बरं शक्ती असते त्याच्यात. तो जो भुंगा आहे ना तो जर एखाद्या लाकडात जर घुसला
आता कमी झाल्या त्या गोष्टी, नाही तर पहिले बाजाच्या ठाव्या येईल चालू हा, चौकटी दरुजे, आपल्या डिळी पत्रायला डिळी, तर ते बस किती ताकद त्याच्यात, काष्ट किती कडक येते, त्याच्या मान्यानं कडक त्याचे लाकूड, चांगले चांगले लाकडं त्यानं मातीत घातले त्या भुंग्यानं. आणि कमळदळ, आता हे कमळदळाची पाकळी किती कोमल आहे, किती नरम आहे, पण ते भेदून तो बाहेर आला नाही. त्याचा दम कोंडायला लागला, त्यात मरायची वेळ आली त्याला, पण तो बाहेर आला नाही, मरण पावला, मृत्यू झाला, पण त्यानं त्याला छेद केला नाही, तसा हा गुंतला. एवढं सगळं ज्ञान, परंतु त्याला ती त्यावेळेस शांत समयी त्या ठिकाणी आठवलं नाही. या अष्टदळ कमळाच्या संधीमध्ये तो अडकला. कशात अडकला सांगू का? हरिपाठ कशात अडकला? इंद्रिया सवडी, पण लपला. इंद्रियाच्या सवडी तो लपला. ज्ञानोबराय म्हणतात, अरे लपू नको, त्यातून बाहेर निघ आणि आत्मप्रकाशन कर, स्वतःला जाण तू कोण आहे म्हणून. इंद्रियाच्या आड सवडी म्हणजे इंद्रियाच्या आड तू लपू नको. म्हणे आता काय करतील स्त्री बाळके, काय आठवलं त्याला? म्हणे आता काय करतील स्त्री बाळके, तयाशी द्रव्य नाही ठाऊके, आम्हासी द्रव्य वैकुंठ नाही की उद्भविला शीतज्वर. आता घरचे पोरं बाळ बायका काय करतील? मी इकडे तीर्थाला आलो आणि ते जिथं ठेवलं ते द्यायला माहित नाही, कोणत्या बँकेत बॉन्ड करेल हे द्यायला माहीत नाही. आता द्यायचं कसं होईल? मी इकडं आलो, याला म्हणतात दुर्बुद्धी. तू म्हणाल मग आता घरची चिंता करू नये का माणसानं? करावी, पण मरताना आपली चिंता करावी. आपण आपुली आपण घरा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. तोडायचं सांगितलं, सोडायचं नाही. काय तो शब्द पहा, संतांचे शब्द साधारण. संसार बंधन तोडाचे ना, का सोडत बसता तर टाइमपास होईल ना, इतका टाइम थोडी सोडा पटकन. घराला तिकडं कोट्याला आग लागली मग गाईचे का गाठी सोडत बसायचे का? लोक येळा नेतात, करकन बैल जो गाया सोडायचं दावं तोडतात, सोडत बसतात. नाही 50 रुपयाचा कासरा, यार 50,000चा बैल जाईल ना, 50,000ची गाठ कासरा कशाला सोडत बसतो 50 रुपयाचा? संसार बंधन तोडा वेगी, आणि आपली सोडवण ही आपल्याला करावी लागणार आहे. मग अंतकाळी तरी आपण या सगळं जिंदगीच्या याच्यात जाती, मृत्यू समयी तेच चिंतन करायचं का? नाही केलं पाहिजे. मग अंतकाळी परमात्म्याचं चिंतन झालं पाहिजे. स्त्रियेचा कैसा असेल मनोभाव, ते काय कल्पिला आणि कठाव, ऐसा विचाराचा उद्भव धरिला ज्वरानं. ताप आली की ते बुद्धी काम नाही करत. वेगवेगळे स्वप्न पडतात, ते आरबळतं बताळतं, आपण म्हणतो ताप आली की. मग आता हे काय म्हणू लागलं? स्त्रियेचा कैसा असेल, माझ्या पत्नीचं कसं असेल तिकडा, मी इतक्या लांब तीर्थाला आलो, मी गेल्यानंतर तिचं कसं होईल, नाही का? हे सगळे विचार करू लागला. ते त्या विषयाचा अंतपुरला, विनाश काळ तो प्रवर्तला, तो अकस्मात पंचत्व पावला, शिवशर्मा द्विज झाला. आयुष्य पूर्ण तिथंच झालं आणि त्याचं देह पंचत्वाला गेला. पंचमहाभूतांमध्ये देव विलीन झाला, मृत्यू झाला त्याचा. अगस्तीमध्ये लोपामुद्रेसी, ऐसे झाले मायापुरीसी, शिवशर्मा विदेही दशेशी पावता झाला. बघा, त्या मायानगरीतच, त्या हरिद्वारच्या त्या भागामध्ये जी मायानगरी आहे तिथे असं झालेलं आहे. आणि शिवशर्मा विदेह मुक्ती त्याला प्राप्त झाली. विदेही झाला शिवशर्मा, स्वरूपी मिळाला परमात्मा, तो वैकुंठीवरी विश्वात्मा, पाठवीत विमान. तो काही नरकाला नाही गेला, कारण त्यानं परमार्थ किल्ला होता ना. अहो वैकुंठाहून त्याला विमान आलेला आहे आणि देहाच्या विदेही दशेमध्ये तो जाऊन पोचला. विदेही तरी ते कैसे विमान, सोमसूर्यवर्त तेजे पूर्ण, वरी पद्मरागाचे किरण झळकती दश दिशा. सूर्यचंद्रासारखं तेजस्वी विमान त्याला त्या ठिकाणी घ्यायला आलं. मध्ये दिव्यांगनाचे नृत्य मंजुळ, त्या अंगणारूपे परममंगळ, की त्या पुण्यतरुच्या लता केवळ, हे दावती वात स्पर्शे, त्या विमानी विष्णुगण उत्तम, की ते होती जैसे पुरुषोत्तम, किंवा सत्यलोकाधीश उत्तम ब्रह्मदेव जैसा. त्या विमानामध्ये याला नेण्याकरता विष्णुगण आलेले,
साक्षात विष्णू सारखे दिसायला ते सुंदर आहे. सुशील पुण्यशील नामे जासी ते विमान उतरविती मायापुरीसी वैकुंठिन्या वया वै शिवशर्मेसी आले भूमंडळा. सुशील आणि पुण्यशील नावाचे दोन विष्णुदूत त्यांनी विमान खाली उतरवलं, याला न्यायला ते आलेले आहेत. जैसी उदयी दिनकर प्रभा तैसी पुष्पकाची दिव्य शोभा किते कोटी विशेष नभा एकेकाळी उदेले. फार दिव्य ते विमान, करोडो सूर्यचंद्र एका वेळेस त्या ठिकाणी उगवावे अशा प्रकारे त्या पुष्पक नावाच्या विमानाची शोभा आहे. सुशील पुण्यशील गणी शिवशर्मा घातला विमानी ऐसी अगस्तीची वाणी बदली लोपा मुद्रेसी. शेवटी त्यांनी तो शिवशर्मा विमानात घातला, अर्थात त्याला वैकुंठाला त्या ठिकाणी घेऊन गेले. हे अगस्तींनी आपली पत्नी लोपामुद्रेला सांगितलं. आलं का लक्षात? कथा कुठून कुठे सांगत असे कृष्ण द्वैपायन परिसता होय वंशपायन. आता शिवशर्म्याचे विमान प्राप्त झाले ऐशापरी. आणि कोण सांगत आहे? तर व्यास सांगत आहे. हे तुम्ही म्हणाल तर व्यास कशी आली इथं? स्कंद पुराणातून हा काशीखंड वेगळा केलेला आहे ना. स्कंद पुराण कोणी लिहिलं? व्यासांनी लिहिलं. व्यास सांगून राहिले कोणाला? वंशपायनांना की शिवशर्म्याला विमान हे प्राप्त झालं. शिवशर्मा घातला विमानी नेते झाले विष्णू भुवनी सुशील पुण्यशील गणवैसुनी आकाशी चालिले. तर शिवशर्म्याला विमानामध्ये घातलेला आहे, विष्णू भुवनामध्ये त्या ठिकाणी नेलेला आहे. स्कंद पुराणीचे श्लोकी प्रतिभाव पाहिजे विवेकी द्वैत सर्वधन बोलो की संस्कृता वाचुनी. कवी म्हणतात जसं स्कंद पुराणात आलेलं आहे तसंच मी तुम्हाला सगळं इथं सांगतोय, वेगळं काही सांगत नाहीये. मनोनी विज्ञप्ती श्रोतया सिद्धा मजन ठेवी जे काही बाधा ही त्रिनयन मुखीची सुधा अमृत कथा असे की. म्हणून माझ्याकडे काही दोष नाही, हे व्यासांनी लिहिलेलं आहे आणि भगवान भोलेनाथाच्या मुखातून बाहेर आलेलं हे ज्ञान आहे. श्रोतया विनवी शिवदास होमा मज पूर्ण असू द्यावी क्षमा पुष्पकी घातला शिवशर्मा ते कथा परिसादी पुढे. इति श्री काशीखंडे शिवशर्म पुष्पकारोहणम नाम षष्ठाध्याय श्री साम सदाशिवार्पणमस्तु. नमः पार्वती पतये.